मोठ्या संख्येने कॅडरायझेशन प्रोसेस, कन्व्हिन्सिंग मीटिंग, लोकांमध्ये जाणे, लोकांचे प्रश्न उचलणे, अलग अलग प्रश्नावर आम्ही आपलं लक्ष केंद्रित करत आहोत। जसं नागपूरची दीक्षाभूमी असो, नीटची व्यवस्था असो, नीटमध्ये झालेला घोळ असो, किंवा शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ओबीसीसाठी फॉरेन स्कॉलरशिप असो, या सगळ्या गोष्टीवर आम्ही आपलं मत व्यक्त करतो आहे आणि लोकांना आम्ही संघटित करतो आहे। अशा वेळेस सर्व माझ्या पदाधिकारी बंधू माझ्यासोबत आहेत। सन्माननीय डॉक्टर रायकवार सर, सन्माननीय मुकुंदरावजी सोनोने सर, सन्माननीय डॉक्टर निशिकांत आळतेजी, सन्माननीय नदीम अख्तरजी, गुड्डूबाई हम कहते, सन्माननीय राऊतबाई, या जिल्ह्याचे तरुण तळोदा जिल्हाध्यक्ष आमचे सचिन भाऊ, हे सर्व लोक बहुजन समाज पार्टीची सरकार या विधानसभामध्ये आणण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नरत आहोत। आम्हाला पूर्ण विश्वास आहे यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमानाचा बदला आम्ही घेतल्याशिवाय त्याच्यामुळे तिथं आम्ही मीडिया लावून तुम्हाला सांगू शकत नाही। मीडिया नाही, प्रत्यक्षात कॅडर मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहेत। तुम्ही आता कॅडरचा विषय करताय, पण तुमच्या मागचा जो जनाधार होता तो तुमच्यापासून सुरू वंचितकडे वळाला, याकडे आपण कसं बघताय? पण कॅडर तर तुमचे कुठेतरी काम करताना दिसतच नाही बघा। एक लक्षात घ्या, राजकारणामध्ये दिस इज द गेम ऑफ नंबर्स। तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मी ॲडव्होकेट सुनील डोंगरे, बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष। परमादरणीय बंधूंनी मला 24 तारखेला या महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष नियुक्त केलं आणि मार्गदर्शित केलं, आदेश दिला की या महाराष्ट्राच्या भूमीवर फुले बाबा शाहूच्या विचारधारेने चालणाऱ्या या भूमीवर, पुरोगामी भूमीवर, मान्यवर काशीराम साहेबांच्या कर्मभूमीवर या महाराष्ट्रामध्ये येत्या विधानसभा सभामध्ये जेव्हा इलेक्शन व्हायला जाणार आहे, त्या इलेक्शनमध्ये बहुजन समाज पार्टी मोठ्या दमखमानं लढणार व सर्व आंबेडकरवादी लोकांना, बहुजन समाजाच्या सर्व लोकांना जे आंबेडकरांची विचारधारा, फुलेंची विचारधारा, शाहूची विचारधारा घेऊन या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये चालतात, त्यांनी सर्वांनी एका ठिकाणी निळ्या झेंड्याखाली, हत्तीनिशाणीखाली यावं, बहिणीचं नेतृत्व समोर स्वीकारावं आणि या देशामध्ये, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये बहुजन समाज पार्टीची आणि फुले बाबा शाहूच्या विचारधारेची सरकार इथे बनवावी, या आशेने बहिणजींनी मला इथे नियुक्त केलेला आहे। त्याच्यासाठी काही दिशानिर्देश, काही प्लॅनिंग, काही प्रोग्राम बहिणजींनी मला दिलेले आहे। त्या प्लॅनिंगला, त्या प्रोग्रामला त्यांचं सगळं खतम झालेलं आहे। नो, दिस इज नॉट सो इन पॉलिटिक्स। राजकारणामध्ये हा अपडाऊन चालत असते। आमचं 2014 मध्ये आमच्या लोकसभेच्या सीट 0 झाल्या होत्या। 2019 मध्ये आम्ही 10, त्याच्या अगोदर 4-5। आज आम्ही अजून लढून आलो, आमचे कॅडर सुरू आहेत। मी बरं 2027 मध्ये आमची सरकार 2024 ची काय पोझिशन राज्यात, देशभरातली 24 ची लोकसभेमध्ये काय स्थिती काय आहे? देशभरामध्ये तुमच्या पक्षाचे किती खासदार आहेत? देशभर में जरूर हमारा थोड़ा बहुत जो है वो कम हुआ है, हमारा वोट परसेंटेज कम हुआ है। उसके लिए कारण ही, त्याच्यासाठी कारण हे आहे की बहुजन समाजाचे लोक संविधान बचाव या नाऱ्याखाली जे काँग्रेसनं समाजाला गुमराह करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये साधारण लोक होत नाही, पण आमची बुद्धिजीवी लोक मोठ्या प्रमाणामध्ये पडले। आज तुम्हाला माहीत असलं पाहिजे की ज्या संविधानाला लिहून देण्यासाठी आणि त्या संविधान सभेमध्ये बाबासाहेब आलेच नाही पाहिजे, याचा प्रयत्न काँग्रेसने मरते दंतक केला।